श्री गणेशाय नमः सरस्वती नमः गुरुभ्यो नमः. आपण आज जुन्या नाशकात मधली होळी तालीम संघ या तालीम संघाच्या रहाड उत्सवासाठी जमलो आहोत. रहाड उत्सव म्हणजे नेमका काय तर 200-300 वर्षापूर्वी पेशवेकालीन ही पद्धत रहाड, तर इथे अनेक मल्ल युद्ध म्हणजे कुस्त्या या गोष्टी अवधात व्हायच्या. आणि त्यानंतर पुढचा येणारा जो उत्सव आहे तो वसंत उत्सव म्हणजे रंगपंचमी. तर रंगपंचमीच्या काळात इथे अनेक नैसर्गिक रंग बनवले जायचे, जसे की मोहाचे फुलं हे ते आपण फुल बाजारात बघतो किती वाटे असतात त्या पद्धतीने. कालांतराने याच्या फुलं केले आणि हे रंग तयार व्हायला लागले. या रंगात साधारण 20-25 किलो असा रंग लागतो. ही पद्धत आहे. या रहाड उत्सवाचा, या वसंतोत्सवातलं रंगपंचमीचा विशेष म्हणजे हे पूर्ण आपण भारतात म्हणू महाराष्ट्रात म्हणू ते विशेष काय तर नाशिककरच फक्त रंगपंचमी ही रंगपंचमीला साजरी करतात. हे नाशिककरांचं खूप मोठं भूषण आहे. बाकी धुळवडी म्हणून मुंबई पुणे आणि इतर शहरांमध्ये धुळवडीलाच रंगपंचमी साजरी केली जाते, पण केवळ नाशिकमध्ये रंगपंचमीलाच रंगपंचमी खेळली जाते. ही खूप मोठी भूषावह गोष्ट आणि ती परंपरा 200-300 वर्षापासून चालत आलेली आहे. एकूण 27 राडी या नाशिकमध्ये होत्या आहेत अशी एक आख्यायिका पण ऐकतोय आपण. त्यात 8 राडी सिद्ध झाल्यात निघाल्या आणि त्या आता रंगोत्सवाला सिद्ध झाल्यात. या रंगोत्सवाचा विशेष अजून महत्त्व काय तर वसंतोत्सव. या वसंतोत्सवामध्ये काय तर उष्णता उन्हाळा चालू होतो. तर यामध्ये पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा इथपासून तर 5वा दिवस हा रंगपंचमीचा. या रंगपंचमीमध्ये होणारे जे काही त्वचा विकारादी रोग आहेत उष्णता, तर हे या रंग खेळण्याने पूर्णपणे कोणतेही त्वचा विकार इत्यादी काही गोष्टी होत नाही आणि आयु आरोग्य चांगलं होतं. या रहाडीचं असं वैशिष्ट्य आहे की 3 दिवसावरती याचं भूमिपूजन झालं. काल उदक शांत म्हणून विधी झाला. निर्विघ्न हा उत्सव पार पडावा. आणि आज या रहाडीचं इथे 7 जलमातृका पाहत आहेत. या जलमातृकांचं पूजन इथे भिंतीवर मांडले आहेत की मत्सी कुर्मीच्या वाराही मंडुकी मकरिस्तता ग्राहकी क्रोमकीश्चैव सप्तहिता जलमात्रा. या जलमातृकांचं म्हणजे त्याला आपण 7 आसरं म्हणतो, त्याचं पूजन असतं आणि त्यात बलिदान असतो, भाताचा दह्याचा नैवेद्य असतो. आणि इथे जे मानकरी आहे ही पण परंपरा 200-300 वर्षाची. ते दीक्षित घराण्यातलं मानकरी आहेत. तिथे भूषण जोडणारे म्हणून आहेत. हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. चिन्मय देव असे अनेक तरुण मंडळी आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे मंडळी इथे येतात. आणि हे 8-10 दिवसापासून ही तयारी चालू असते. ती फक्त आजच्या दिवसाची वाट बघण्याची. सगळ्या नाशिककरांना आव्हान आहे की या मधल्या होळी तालीम संघात आपण रंगोत्सवाचा आनंद घ्यायला यावा. तरुणांना विनंती की कोणत्याही अपेय पानाचं म्हणजे काही व्यसन करून या उत्सवाला नाशिक शहरात गालबोट लावू नये. आपले सेठी साहेब सांगतात की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. हे तत्व आपण सांभाळून खूप आनंद उत्सव करा, कारण याचा आपली बरीच मातृशक्ती पण असते. तर त्यांनाही हा रंगोत्सव आनंद घेतला पाहिजे ही अगदी नम्र विनंती. जय श्रीराम. झाला का?